नमस्कार. आपण जे विश्लेषण पाहणार आहोत ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात नाही हे सुरुवातीलाच स्पष्ट करतो. आपला उद्देश अगदी सरळ आहे. कणकवली मतदारसंघातील लोकांच्या समस्या काय आहेत आणि तिथून एका प्रभावी प्रशासनाच्या आराखड्यापर्यंतचा मार्ग कसा असू शकतो हे फक्त आकडेवारी आणि जमिनीवरील वास्तवाच्या आधारावर समजून घेणं. चला, राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रशासनाच्या नजरेतून पाहूया. आपण आहोत महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात कणकवलीमध्ये. हा फक्त एक मतदारसंघ नाही, ही इथल्या मातीची, समुद्राची आणि इथल्या माणसांची कहाणी आहे. विचार करा, जिथे 90% आयुष्य गावांमध्येच जगतं. इथलं सगळं जीवनचक्र शेतीभोवती फिरतं. भाताची लावणी, आंब्याच्या, काजूच्या बागा, लोकांचं उत्पन्न, त्यांची स्वप्न, त्यांच्या चिंता, सगळं काही निसर्गाच्या लहरीपणाशी आणि या जमिनीच्या सुपीकतेशी जोडलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण इथल्या राजकारणाबद्दल बोलतो तेव्हा आपण खरं तर या मातीच्या आणि इथल्या माणसांच्या अतूट नात्याबद्दलच बोलत असतो. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करू कणकवलीच्या मातीपासून. तिथल्या लोकांना समजून घेऊ. मग आकडे काय सांगतात ते बघू. त्यानंतर गेल्या 4 निवडणुकांमध्ये काय पॅटर्न दिसतोय का ते शोधू. लोकांच्या समस्यांमध्ये संधी कशी दडली आहे ते पाहू. आणि मग एका पुनरागमनाचा आराखडा तयार करू. आणि शेवटी या सगळ्यासाठी नेतृत्व कसं हवं यावर बोलू. कोणत्याही मतदारसंघाच्या राजकारणात आकड्यांमध्ये शिरण्याआधी तिथल्या माणसांना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक मत म्हणजे काय तर एक आशा, एक गरज किंवा एक नाराजी. चला, आधी कणकवलीच्या मतदारांना आणि त्यांच्या चिंतांना जरा जवळून पाहूया. ही स्लाइड आपल्याला मतदारसंघाचं मूळ स्वरूप दाखवते. बघा, 90% मतदार ग्रामीण भागात राहतात. याचा थेट अर्थ असा की इथले प्रश्न, इथल्या चर्चा आणि इथले निर्णय हे शहरांपेक्षा जास्त खेड्यांवर अवलंबून आहेत. आणि यातली दुसरी, त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदारांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. हे फक्त एक आकडेवारी नाही, हे एक राजकीय वास्तव आहे. ज्या नेत्याला किंवा पक्षाला महिलांच्या समस्या म्हणजे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, आर्थिक स्वावलंबन या गोष्टी समजतील आणि त्यावर ठोस काम करता येईल, त्याच्यासाठी विजयाचा मार्ग खूप सोपा होऊ शकतो. आता लोकांच्या मनात नेमकं काय चालतंय ते पाहूया. 3 प्रमुख समस्या आहेत ज्यांची तीव्रता खूप जास्त आहे. पहिली, बेरोजगारी. शिक्षण पूर्ण होऊनही तरुणांच्या हाती स्थानिक पातळीवर काम नाही, मग त्यांना मुंबई पुण्याची वाट धरावी लागते. दुसरी मोठी अडचण आहे पायाभूत सुविधांची. खराब रस्त्यामुळे मालाची वाहतूक महाग होते आणि कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे गावं डिजिटल अर्थव्यवस्थेपासून तुटलेली आहेत. आणि तिसरी, सगळ्यात मोठी चिंता आहे शेतीची. कधी अवकाळी पाऊस, वाढता खर्च आणि पिकाला भाव नाही, या दुष्टचक्रात शेतकरी पुरता अडकला आहे. या 3 समस्या म्हणजे केवळ तक्रारी नाहीत, तर त्या एका मोठ्या बदलाची मागणी करत आहेत. बरं, आपण लोकांच्या भावना आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या. आता पाहूया की या भावना मतपेटीत कशा उतरल्या. आकडे भावनांइतके बोलके नसतात, पण ते सत्य सांगतात. चला, 2024च्या निकालाचं विश्लेषण करूया. 2024मध्ये कणकवली मतदारसंघामध्ये एकूण मतदार होते 2,30,081. हा आकडा आपल्याला या राजकीय रणांगणाची व्याप्ती दाखवतो. प्रत्येक मतासाठीची लढाई या मोठ्या मतदारसंख्येपर्यंत पोहोचण्याची असते. आणि या लढाईचा निकाल या आकड्यात दडलाय, 58,007. हा फक्त विजयाचा फरक नाही, हे एक राजकीय विधान आहे. एवढा मोठा फरक हेच दाखवतो की मतदारांनी एका बाजूने अगदी स्पष्ट कौल दिला आहे. कोणत्याही प्रतिस्पर्ध्यासाठी ही केवळ एक संख्या नाही, तर ही एक मोठी भिंत आहे. टक्केवारी बघितल्यावर हे चित्र अधिकच स्पष्ट होतं. भाजपला मिळाली आहेत 66.4% मतं, म्हणजे जवळपास 2/3 मतदारांनी त्यांना पाठिंबा दिलाय. आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली आहेत 30.9% मतं. या दोघांमधला 35%पेक्षा जास्त फरक ही निव्वळ एका निवडणुकीतली हारजीत नाही, तर राजकीय जागेवर झालेल्या एका मोठ्या कब्ज्याचं प्रतीक आहे. 2024चा हा निकाल अचानक आलेला नाहीये. यामागे एक इतिहास आहे. कोणताही मतदारसंघ एका रात्रीत बदलत नाही. हे समजून घेण्यासाठी आपल्याला गेल्या 4 निवडणुकांच्या प्रवासाकडे पाहावं लागेल. ही टाईमलाईन कणकवलीच्या राजकीय बदलाची कहाणीच सांगते. बघा, 2009मध्ये इथे भाजपचा उमेदवार फक्त 34 मतांनी जिंकला होता, म्हणजे मतदारसंघ दोन्ही बाजूला झुकू शकत होता. 2014मध्ये काँग्रेसच्या नारायण राणेंनी मोठा विजय मिळवला. पण 2019मध्ये चित्र पालटलं. राणे भाजपमध्ये गेले, त्यांनी पुन्हा विजय मिळवला आणि काँग्रेसची मतं जवळजवळ संपली. आणि 2024मध्ये भाजपने ही पकड इतकी घट्ट केली की फरक 58,000वर पोहोचला. जी जागा एकेकाळी अस्थिर होती ती आता एका पक्षाचा बालेकिल्ला बनली आहे. या सगळ्या राजकीय उलथापालथींमध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. लोकशाहीत शब्दांना आणि विश्वासाला खूप किंमत असते.
आपली घटना आपल्याला सांगते की सार्वजनिक जीवनात बोलताना माहितीच्या आधारावर आणि जबाबदारीने बोललं पाहिजे, जेणेकरून प्रत्येक नागरिकाचा सन्मान जपला जाईल. विश्वास निर्माण व्हायला वेळ लागतो, पण तोच लोकशाहीचा खरा पाया असतो. या सगळ्या विश्लेषणाचं सार या एका वाक्यात आहे. 2024 मध्ये विरोधी पक्षाने फक्त एक निवडणूक नाही हरली, तर त्यांनी गेल्या दशकभरात लोकांच्या मनातली जागा गमावली आहे. लोकांच्या प्रश्नांवर बोलण्याची, त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याची आणि एक विश्वासार्ह पर्याय म्हणून स्वतःला सादर करण्याची संधी त्यांनी गमावली. आजचा निकाल हा त्याच दीर्घकालीन नुकसानीचा परिणाम आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण परिस्थितीचं विश्लेषण केलं. आता आपण रणनीतीकडे वळूया. एका आव्हानात्मक भूमिकेतून पाहिलं तर लोकांच्या तक्रारी या समस्या नाहीत, तर त्या संधी आहेत. प्रत्येक न सुटलेला प्रश्न एका नव्या नेतृत्वाला संधी देणारा दरवाजा उघडू शकतो. महाविकास आघाडीसाठीचं हे विश्लेषण पाहूया. त्यांची ताकद आहे राज्य पातळीवरील नेत्यांची ओळख, पण कमकुवत बाजू आहे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची कमी आणि लोकांच्या मनात डागाळलेली प्रतिमा. पण त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी संधी कुठे दडली आहे? ती आहे लोकांमध्ये बेरोजगारी आणि पायाभूत सुविधांबद्दल असलेल्या तीव्र नाराजीत. ह्याच नाराजीला जर एका सकारात्मक कार्यक्रमात बदलता आलं तर राजकीय चित्र बदलू शकतं. पण धोका आहे सत्ताधारी पक्षाची ताकद आणि राणे कुटुंबाचं वर्चस्व. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, जिथे आपण एका संभाव्य पुनरागमनासाठी एका शिस्तबद्ध आणि चतुर्सूत्री आराखड्यावर चर्चा करणार आहोत. ही केवळ कल्पना नाही, तर एक कृती योजना आहे. या आराखड्याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. म्हणजे काय? तर कोणत्याही आव्हानाकडे 4 वेगवेगळ्या पण एकमेकांशी जोडलेल्या नजरेतून पाहणं. पहिली नजर निवडणुकीची, जिथे आकड्यांचं गणित असतं. दुसरी संघटनात्मक, जिथे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते असतात. तिसरी कथानकाची, जी लोकांच्या मनातली गोष्ट असते. आणि चौथी संसाधनांची, म्हणजे पैसा आणि तंत्रज्ञान. या 4 आघाड्यांवर एकाच वेळी एकात्मिक पद्धतीने काम केल्याशिवाय यश मिळू शकत नाही. या प्रत्येक आघाडीवरचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. निवडणुकीच्या पातळीवर भाजपच्या मतपेढीला धक्का लावून ग्रामीण आणि तरुण मतदारांवर लक्ष केंद्रित करणे, संघटनात्मक पातळीवर एक मजबूत टीम तयार करणे आणि प्रत्येक 237 बूथवर एका प्रमुखाची नेमणूक करणे, कथानकाच्या पातळीवर भावनिक राजकारणाऐवजी थेट विकासाच्या मुद्द्यांवर म्हणजे नोकऱ्या आणि रस्त्यांवर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे, आणि संसाधनांच्या पातळीवर मर्यादित निधी एकत्र करून त्याचा योग्य वापर करणे आणि कमी खर्चात डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे. आणि ही रणनीती प्रत्यक्षात आणण्यासाठी एक 90 दिवसांची कालबद्ध योजना. निवडणुकीच्या 90 दिवस आधी तयारी सुरू होते, म्हणजे डेटा गोळा करणे आणि टीम बनवणे. त्यानंतरचे 30 दिवस लोकांना संघटित करण्याचे आणि शेवटचे 30 दिवस आक्रमक प्रचाराचे आणि मतदानाच्या दिवशी लोकांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे. ही एक शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाणारी योजना आहे. पण कोणतीही उत्कृष्ट रणनीती कागदावरच राहते, जोपर्यंत तिला एक योग्य चेहरा मिळत नाही. तो नेताच त्या रणनीतीला लोकांपर्यंत पोहोचवतो आणि तिच्यात विश्वास निर्माण करतो. त्यामुळे उमेदवार कोण आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर एका आदर्श उमेदवाराकडे कोणते गुण असायला हवेत? सगळ्यात पहिलं, त्याची मुळं ह्याच मातीत घट्ट रुजलेली असावीत. तो आपला माणूस वाटला पाहिजे. दुसरं, त्याची प्रतिमा स्वच्छ असावी आणि तो विकासाच्या मुद्द्यांवर बोलणारा असावा. तिसरं, तो महिला आणि तरुण मतदारांशी सहज संवाद साधू शकणारा असावा. चौथं, तो घराणेशाहीच्या राजकारणाला आव्हान देणारा एक नवा पर्याय म्हणून समोर यावा. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तो नोकऱ्या आणि रस्त्यांबद्दल बोलेल तेव्हा लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला पाहिजे. त्याची विश्वासार्हता हीच त्याची सर्वात मोठी ताकद असेल. आणि लोकांपर्यंत पोहोचताना विश्वासाचं नातं जपणं सर्वात आवश्यक आहे. भारताच्या नवीन डेटा संरक्षण कायद्यानुसार मतदारांकडून कोणतीही माहिती घेताना त्यांची स्पष्ट संमती घेणं, ती माहिती कशासाठी वापरली जाईल हे सांगणं आणि फक्त गरजेपुरतीच माहिती घेणं बंधनकारक आहे. हे केवळ कायद्याचं पालन नाही, तर लोकांचा विश्वास जिंकण्याचा एक मार्ग आहे. 58,000 मतांचा फरक. पहिल्यांदा ऐकल्यावर तो एक न ओलांडता येणारा डोंगर वाटू शकतो. हे अशक्य आहे असं वाटू शकतं. पण थांबा, आपण याकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो का? कदाचित हा 58,000चा आकडा म्हणजे 58,000 ऐकल्या गेलेल्या तक्रारी आहेत. 58,000 अशा अपेक्षा आहेत ज्या पूर्ण झालेल्या नाहीत. आणि या सर्व तक्रारी एका विश्वासार्ह पर्यायाच्या शोधात आहेत. म्हणून पुढचा मार्ग आव्हानात्मक आहे, पण तो स्पष्ट आहे. तो मार्ग आहे लोकांचं शांतपणे ऐकण्याचा, त्यांना एका ध्येयासाठी संघटित करण्याचा आणि त्यांच्यासमोर प्रशासनाचं एक प्रामाणिक आणि पारदर्शक स्वप्न ठेवण्याचा. हे राजकारणापलीकडचं एक ध्येय आहे.
जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 420 14602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचे ध्येय.